ते लांबत नाही चाललंय. आधी रिलायन्स कडून काढून घेण्यामध्ये काही कायदेशीर अडचणी होती. टेंडर होते, ते टेंडर म्हणतात 90-99 वर्षाचं काही टेंडर होतं सुरुवातीला. ते रिलायन्स काही सेवा देऊ शकली नाही. ती कंपनी बँकरप्ट झाली, दिवाळखोरीत निघाली. मग त्या कंपनीकडून काढून घ्यायचं, त्यांचे विरोध केला. विरोधामध्ये बराचसा कालावधी गेला. त्यानंतर ते MIDC कडे फॉर्मर कारण मूळ मालकी MIDCची आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की राज्यातील सर्व विमानतळं हे MADC कडे द्यायचे, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे. MADC कडे द्यायचं म्हणून मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं. जी काही विमानतळं हे MIDC कडे होती, MIDC कडे होती, काही विमानतळं दुसरीकडे होती, एअरपोर्ट अथॉरिटीकडे होती. तर राज्यातली बहुतांश विमानं जी राज्य सरकारच्या मालकीची होती ती आता सर्व विमानतळं, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे यवतमाळ, बारामती, उस्मानाबाद, नांदेड, असे सगळे, उस्मानाबाद, धाराशिव, ही जेवढी विमानतळं आहेत ती सगळी विमानतळं आता MADC राज्य शासनाचंच अंगीकृत हे आहे, सबसिडियरी आहे, त्यांना देण्याचा निर्णय झालेला आहे. ती प्रक्रिया सुरू आहे. परवाच्या IAS अधिकारी महिला आल्या होत्या, त्या MD आहेत त्यांच्या स्वाती पांडे म्हणून त्यांचं नाव आहे. ते आल्या होत्या, त्यांनी पाहणी केली आणि त्याच्यात त्या उणिवा ज्या आहेत त्या त्यांनी सांगितल्या की या गोष्टी पूर्ण करा आणि ती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. आणि मुख्यमंत्रीच या MADCचे अध्यक्ष आहेत. एक चांगली गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री स्वतः या कॉर्पोरेशनचे अध्यक्ष असल्यामुळे लागलेल्या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांकडून उत्तर नक्की होईल आणि लवकरच मुंबईची विमानसेवा आणि गोव्याची विमानसेवा सुरू व्हावं असं सुरू झालं सर. म्हणून सांगण्याकडे तुमचा प्रश्न चालूच सांगतो उत्तर देतो मी की मुंबईची विमानसेवा लवकर सुरू व्हावी आणि त्याचबरोबर गोव्याची विमानसेवा सुरू व्हावी. त्याच्या अगोदर त्रुटी जर दूर झाल्या त्याचा उपयोग होईल. आज नांदेड शहराला 5 विमानसेवेमार्फत सर्व्हिस होते आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती 5ही विमानं जी येतात आमच्या देशाच्या अन्य ठिकाणं ती पूर्णपणे फुल चाललेली आहेत. नांदेडला पोटेन्शियल चांगलं आहे आणि त्यामुळे नांदेडचं विमानतळाला मुंबईला प्रश्नच नाही, खूपच चांगला रिस्पॉन्स मिळेल. नांदेड आणि गोवा दोन्ही लवकर सुरू व्हावं यासाठी आमचा पाठपुरावा सध्या सुरू आहे. ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर में दाखिला जारी है. इस इंस्टीट्यूट में कोर्सेज DMLT डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्सेज के लिए एडमिशन ओपन. महाराष्ट्र पैरामेडिकल काउंसिल के रजिस्ट्रेशन की सहूलत 10 के बाद 2 साल डिप्लोमा करने पर BSc में दाखिला मिलेगा. इन कोर्सेज में दाखिला जल्द लेकर एक कामयाब मुस्तकबिल की सिमत कदम बढ़ाए. ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर, मार्टिगडी रोड, उबेद रेसिडेंसी, नांदेड़.